एथिक्स आत्मनिर्भर सिरीज मधला आज आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न हा प्रॉबिटी सेक्शन वरती आहे. प्रश्न केअरफुली आपल्याला वाचायचा आहे. ज्यावेळेस आपल्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो त्यावेळेस प्रश्न वाचण्यामध्ये आपल्याला थोडा टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल, कारण त्याच्यावरतीच आपलं उत्तर हे डिपेंड आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं कसं होतं, प्रश्न वाचतात आणि गडबडीत उत्तराकडे येण्याचा प्रयत्न करतात आणि उत्तराचा जो फोकस असतो तो चुकतो. म्हणून आपल्याला प्रश्न व्यवस्थित सुरुवातीला वाचायचा. प्रॉबिटी इन द गव्हर्नन्स इज अ इसेन्शियल फॉर मेंटेनिंग द पब्लिक ट्रस्ट असा आपला प्रश्न आहे. आणि प्रश्न हा आपला 10 मार्क्ससाठी 150 शब्दांसाठी प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला या विधानाच्या प्रकाशात काय करायचंय, तर संकल्पना स्पष्ट करायची. आणि ज्यावेळेस आपण संकल्पना स्पष्ट करतो त्यावेळेस आपल्याला उदाहरण देऊन संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण इथे स्पष्ट करू शकतो. या पद्धतीने आपण हा प्रश्न आपल्या युट्यूब वरती डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. व प्रश्नामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहू शकतो, उत्तर आहे त्याची सुरुवात आपण प्रॉबिटी ने सुरू करू शकतो. एक्झॅक्ट डेफिनेशन प्रॉबिटीची काय हे लिहू शकतो. प्रॉबिटीची डेफिनेशन लक्षात कशी ठेवायची ट्रिक मी तुम्हाला सांगते. PITA, पिता. पिता कैसे होते हैं, महान होते हैं हमारे पिताजी. बरोबर आहे. मग हे पिताजी महान असल्यामुळे P इज इक्वल टू I प्लस T प्लस A अशी डेफिनेशन आता लक्षात ठेवायची. P स्टँड फॉर प्रॉबिटी, I स्टँड फॉर इंटिग्रिटी, T स्टँड फॉर ट्रान्सपरन्सी अँड A स्टँड फॉर अकाउंटेबिलिटी. या सर्व व्हॅल्यूज, ही सर्व मूल्य ज्या अधिकाऱ्याकडे असतील नक्कीच तो कसा असेल, तो प्रॉबिटी अधिकारी असेल, योग्यता असेल त्याच्याकडे, नैतिक शुद्धता असेल त्याच्या आचरणामध्ये. म्हणून प्रॉबिटी पब्लिक लक्षात ठेवायचा आणि तो कसा असेल, या 3 क्वालिटीने संपूर्ण असा अधिकारी असेल. आणि हे उत्तर पूर्ण तुम्हाला मी वी अकॅडमीच्या युट्यूब वरती कव्हर केलेलं आहे, ते तिथे तुम्ही पाहू शकता. थँक्यू.